श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाळा, खूप सहन केलंयस, कितीतरी वेळा डोळ्यात पाणी आणून नाही तू हसत राहिलास. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. आता काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यात बदलण्याची सुरुवात झाली आहे. मी तुझं नशीब तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर करणार आहे. बाळा, तुला वाटतंय ना की तुझ्यासाठी काहीच चांगलं घडत नाही, पण लक्षात ठेव, उशीर म्हणजे नकार नाही. मी तुझ्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होतो. आता तुझ्या आयुष्यात अशी दारे उघडतील ज्यांची तू कल्पनाही केली नसेल. तू ज्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतलीस त्याचं फळ तुला नक्की मिळेल. फक्त माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. तुझ्या वाटेतील अडथळे मी हळूहळू दूर करत आहे. बाळा, आता तुझा संघर्ष संपण्याच्या दिशेने आहे. ज्यांनी तुला कमी लेखले त्यांमुळे दुःखी होऊ नकोस. तुझी किंमत लोक ठरवत नाही, तुझी किंमत मला माहीत आहे. योग्य वेळ आली की तुझं नशीब यशच तुझ्यासाठी उत्तर देईल. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं त्यासाठी रडू नकोस. कदाचित ते तुटणं अशक्य होतं, कारण त्यापेक्षा सुंदर काहीतरी तुझ्या आयुष्यात येण्यासाठी जागा तयार होती. माझ्यावर विश्वास ठेव. तू अनेकदा माझ्याकडे एकच प्रश्न विचारला, स्वामी, माझं कधी चांगलं होणार? आज माझा उत्तर एक, बाळा, तुझं चांगलं होण्याची वेळ आता जवळ आली आहे. धीर धर आणि माझं नाव घेत पुढे चालत राहा. तुझ्या नशिबात दुःख आहे असं समजू नकोस. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माणसाचं नशीबही बदलतं. तुझ्या आयुष्यात पुढच्या अध्याय आधीच्या अध्यायापेक्षा खूप सुंदर असेल. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात आले आणि तुला दुखावून गेले. त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. त्यांनी तुला जे शिकवलं ते तुझ्या पुढच्या प्रवासासाठी उपयोगी पडेल. आता मी तुला योग्य माणसांची सहवासाकडे घेऊन जात आहे. तू ज्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना करतोय तिथं उत्तर तुला योग्य वेळी मिळेल. घाई करू नकोस. माझ्या वेळेवर विश्वास ठेव, कारण मी जे देतो ते तुझ्या कल्पनेपेक्षा चांगलं देतो. बाळा, तुझ्या घरात पुन्हा आनंदाचे दिवस येतील. आजची चिंता कायमची नाही. परिस्थिती बदलण्यासाठी कधी कधी फक्त एक संधी पुरेशी असते आणि ती संधी मी तुझ्या वाटेवर आणत आहे. तुझ्या मनात असलेली भीती मला माहीत आहे. पुढे काय होईल या विचारांनी स्वतःला त्रास देऊ नकोस. पुढचे मला सोपव. तू फक्त आजचं कर्तव्य मनापासून कर. तू पडला आहेस म्हणून तुझा प्रवास संपलेला नाही. उठ बाळा, धूळ झटक आणि पुन्हा चालायला सुरुवात कर, कारण तुझ्या पायांना थांबण्यासाठी नाही तर तुझं स्वप्न गाठण्यासाठी शक्ती दिली आहे. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्याबद्दल बदला घेण्याची विचार करू नकोस. तू शांत राहा. वेळ प्रत्येकाला त्यांच्या कर्माचं उत्तर देते. तू फक्त माझ्या मार्गावर चालत राहा. बाळा, तुला वाटतंय तुझं नशीब बंद झालंय, पण मी सांगतो ते बंद नाही. योग्य क्षणाची वाट पाहत आहे. एक दिवस अचानक अशी बातमी तुझ्यापर्यंत येईल की तुझ्या डोळ्यात आनंदात अश्रूचे येतील. तुझ्या मेहनतीची किंमत आज कुणाला दिसत नसेल तरी निराश होऊ नको. बीज जमिनीखाली असताना त्याची वाढ कुणाला दिसत नाही, पण योग्य वेळ आली की त्यांचं झाडाचं सगळ्यांना दिसतं. तसंच तुझंही होईल. बाळा, तू स्वतःवरचा विश्वास गमावू नकोस, कारण ज्या क्षणी तू स्वतःवर विश्वास ठेवतोस त्या क्षणी माझी शक्ती तुझ्या मागे उभी असते. तुझ्या मनातील भीतीपेक्षा माझी कृपा मोठी आहे. तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याआधी अनेकदा परीक्षा येतात. तू त्या परीक्षा पार केल्यास, म्हणूनच आता मागे वळून पाहू नकोस. पुढे जा, कारण तुझ्यासाठी नवीन पाठ तयार होत आहे. बाळा, ज्याची तू खूप चिंता आहे ना, ती गोष्ट माझ्या चरणी ठेव. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनावर घेऊ नकोस. काही भार माझ्यावर सोपव. मी तुझ्या आयुष्यातील अडचणींमधून तुला मार्ग दाखवीन. तुझ्या आयुष्यात पैसा, सुख, समाधान आणि सन्मान यांचा अभाव कायमचा राहणार नाही, पण त्यासाठी तू मेहनत सोडू नकोस. माझं नाव घे, योग्य प्रयत्न कर आणि प्रामाणिक परिणाम माझ्यावर सोपव. बाळा, तुला हरल्यासारखं वाटतंय, कारण तू तुझ्या जुन्या आयुष्यातला धरून बसला आहेस. जे निघून गेलं ते जाऊ दे. पुढे येणाऱ्या सुंदर गोष्टींसाठी मन मोकळं कर. तुझ्या डोळ्यातलं स्वप्न मला दिसतंय. तुला जे मिळवायचं आहे त्यासाठी अजून थोडा प्रयत्न कर. थकला असेल तर थोडा वेळ विसाव, पण हार मानू नकोस. तुझ्या यशाचा दिवस तुला जवळून पाहायचा आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधार पाहून घाबरू नकोस. पहाट येण्याआधी रात्र गडद असते. तसंच तुझ्या आयुष्यातील हा कठीण काळही संपणार आहे. माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. तू मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. प्रत्येक प्रार्थनेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो.
उत्तर उशिरा मिळालं तरी माझ्यावरचा विश्वास कमी करू नकोस बाळा. आता स्वतःला कमी समजणं बंद कर. तुझ्यात खूप क्षमता आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या एक दिवस तुझ्या हातात असतील. फक्त सुरुवात करण्याचा ध्येय ठेवा. तुझ्या आयुष्यात लवकरच अशी व्यक्ती, अशी संधी किंवा असा निर्णय तो जे तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. त्या क्षणी घाबरू नको. शांत मनाने विचार कर आणि योग्य मार्ग निवड. बाळा, आज तुझ्या गोष्टीसाठी रडतोयस त्याच गोष्टीकडे काही काळानंतर मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामींनी तेव्हा मला वाचवलं होतं. म्हणून आजच्या परिस्थितीवरून उद्याचा निर्णय घेऊ नकोस. तुझं नशीब बदलण्यासाठी मला आकाशातून काही चमत्कार आणण्याची गरज नाही. कधी एक योग्य माणूस, एक योग्य संधी किंवा एक योग्य निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आणि योग्य वेळ आली की मी ते तुझ्या वाट्याला आणीन बाळा. तुझ्या मनात जे स्वप्न आहे ते फक्त स्वप्न म्हणून ठेवू नकोस. त्यासाठी रोज एक पाऊल पुढे टाक. छोटी सुरुवात ही मोठ्या यशाची सुरुवात असते. मी तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांना साक्षीदार आहे. तू खूप सहन केलंयस, खूप गमावलंय आणि अनेकदा एकटेपणात रडलायस. पण आता त्या अश्रूंना अर्थ मिळेल. तुझ्या आयुष्यात पुन्हा हसण्याचे दिवस येतील. फक्त माझ्या नावाचा आधार सोडू नकोस बाळा. आजपासून एक गोष्ट मनात पक्की कर, मी एकटा नाही. स्वामी माझ्यासोबत आहे ही भावना मनात ठेव आणि पुढे चालत राहा. संकट कितीही मोठी असली तरी माझ्या भक्ताला मार्ग मिळतोच. आणि शेवटी एवढंच सांगतो बाळा, तू खूप सहन केलंयस. आता तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. जे हरवलं त्यांची चिंता करू नकोस. जे मिळणार आहे त्यासाठी तयार राहा. तुझ्या नशिबात आनंदाचे क्षण येतील जात आहेत. तू फक्त श्रद्धा ठेव, मेहनत कर आणि माझं नाव घेत पुढे चालत राहा. मी तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.